सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत तालुक्यात रोजगार हमी योजना कामे ठप्प. गोलेश्वर परिसरात नाराजीचा सूर. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेली कामे जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असल्याची चर्चा ग्रामीण भागात जोर धरत आहे. विशेषतः गोलेश्वर व परिसरातील गावांमध्ये याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी पुढे येत आहे. प्रलंबित कामामुळे मजुरांवर आर्थिक ताण. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पाणंद रस्ते दुरुस्ती, नाल्यातील गाळ काढणे, शेततळी निर्मिती तसेच जलसंधारणाशी संबंधित विविध कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. रोजगार हमीच्या कामावर अवलंबून असलेल्या मजुरांना यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही कुटुंबाने रोजंदारीच्या अभावामुळे इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ आल्याचे सांगितले. गोलेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनीही जलसंधारणाची कामे रखडल्यामुळे उन्हाळ्यापूर्वी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. शेततळी व गाळ काढण्याची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास त्याचा शेती उत्पादनावर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त होत आहे. युवा नेते हनुमंत नाना भिसे यांची पाहणी. गोलेश्वर येथील युवा नेते हनुमंत नाना भिसे यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. रोजगार हमीची कामे बंद असल्यामुळे मजुरांना भेडसावणाऱ्या समस्यांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सध्या मुंबई येथे विधानसभा अधिवेशन सुरू असून या प्रश्नांची माहिती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली जाईल. संबंधित विभागाशी संपर्क साधून कामे तातडीने सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा. दरम्यान या संदर्भात संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र ग्रामीण भागात रोजगार हमीच्या कामांबाबत चर्चा सुरू असून प्रशासनाने परिस्थितीची दखल देऊन बंद कामांना गती द्यावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील मजुरांसाठी आर्थिक आधार मानली जाते. त्यामुळे कामे ठप्प राहिल्यास त्याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थचक्रावर होतो. आता प्रशासन कोणती पावले उचलते याकडे जत तालुक्याचे लक्ष लागले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.